भारतीय संविधानाला, न्यायव्यवस्थेला हारताळ फासणाऱ्या राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे व तोंडावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। विधान भवनात झालेल्या अंतिम सुनावणीत पात्रतेच्या लढाईमध्ये हेतुपुरस्सर सुप्रीम कोर्टाने निरीक्षणे नोंदवून अपात्रतेच्या निकालासाठी जी मार्गदर्शक तत्वे सांगितली होती त्यास हरताळ फासण्यात आली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्वासघात करून त्यांच्या पाठी खंजीर खुपसून व लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवत खऱ्याचे खोटे करणाऱ्या नार्वेकर यांचा लोणार येथील बस स्थानक परिसर व तहसील कार्यालयावर काळे झेंडे दाखवून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका संघटक कैलास अंभोरे, तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। काल विधानसभा अध्यक्षांनी जो एक काळा निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा निषेध म्हणून आज आम्ही बसस्टँड आणि तहसील कार्यालय येथे काळे झेंडे दाखवून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि नार्वेकरांच्या फोटोवर निषेधाचे चिन्ह मारून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। त्यांच्या आकांनी जी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती तीच स्क्रिप्ट त्यांनी विधान भवनात वाचून दाखवली आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश, सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या अगदी त्याच्या विरुद्ध नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे। यातून सुप्रीम कोर्टातून तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल, परंतु आज भारताच्या संविधानाला आणि भारताच्या लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेली आहे आणि यामुळे आज सामान्य लोकांचा, जनतेचा विश्वास न्यायावरून उठत चाललेला आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। मी डॉक्टर गोपाल बच्छरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे।